शुभ सकाळ सर्वांना, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज काय करायला, कारण सासूबाईंनी काल पुरण पाठवलं होतं। मुलं आले ना, मुलांबरोबर पुरण पाठवलेलं, मग त्याच्याच पोळ्या करायला घेतल्या। मुलांना म्हणलं सकाळी सकाळी नाश्त्याला होऊन जातील पुरणपोळी खायला। सोनू तनिषा आवडतात खायला पोळी ना सोनू। थोडं थोडं एक एक पोळी खातात ते नाश्त्याला चहाबरोबर। दुधाबरोबर नाही खात, दूध त्यांना बळणी भाजायला लागतं, पण चहाबरोबर पोळी खातात ना दीदी। आमच्या पोळ्या मोठ्याच असतात, छोट्या नसतात। आपल्या पोळ्या मोठ्या मोठ्या असतात, छोट्या छोट्या नसतात। छोट्या गेल्यावर कसं छोट्या गेल्या तसं नाही, पण आपल्या पहिल्यापासून मोठ्या मोठ्या असतात पोळ्या। तव्या एवढी पोळी असतात। आमच्या बाजूला ना काम चालू आहे ना बिल्डिंगचं, त्यामुळे इतका आवाज येतोय ना, भरपूरच आवाज येतोय। व्हिडिओमध्ये पण आवाज येतोय, तर सारखं व्हिडिओ पण काढायला नाही, इतका आवाज येतोय। ते दगडं खोदायला घेतलीत ना खालची, त्याच्यामुळे पोळीला पहिले तूप लावली, नाही तर बोलता बोलता पोळी जाईल जवळ। सोनूला अशी गरम गरम आवडते पोळी, आणि तनिषला आहे ना थोडी थंड झालेली, आणि त्याला एकदम अशी नरम लागते। थांब जरा एक मिनिट। सोनूला ना अशी गरम गरम पोळी आवडते, आणि तनिषला आहे ना थोडी अशी थंड झाल्यावरती आवडते, त्याला एकदम नरम लागते। सोनूला थोडी तव्यावर थोडी कडक केली ना, कडक म्हणजे थोडी अशी जास्त अशी क्रिस्पी केलेली आवडते, आणि तनिषला एकदम अशी कोवळी कोवळी नरम आवडते। तू आईला मदत केली ना पोळ्या करायला त्याची? नाही, मावशी होती ना करायला। हां, आईला मदत करायला मावशी, सोनू दुसरं काम करायला ना सोनू। मम्मी आता उद्यापासून आमची स्कूल स्टार्ट होणार आहे। हो झाले, आता बॅग पॅक करायची आज तुमची। बबड्या येऊन बघा इथं उभा राहिलाय, गप्पा ऐकत ती बबड्या ते बघा, माझा बबड्या बघा कसा गप्पा ऐकत उभा राहिलाय। थांब थांब, तू नको करू, पटापट करू दे पोळी, जळून दे। भरले का पुरण? नाही ना, आता ह्याच्यात पुरण भरते ती पटकन। बबड्या तू नको करू, फोडशील तू। तो काय करतोय? ऐकणार नाही, त्याने केलं होतं एकदा। कधी केलं होतं रे? प्रत्येक कामाला मदत करायला पाहिजे त्याला। आता मम्मी येते आम्हाला नाश्ता घेऊन, आम्ही दोघे आता नाश्ता करतो। या सर्वांनी चहा पोळी खायला। झाली का नरम बरोबर ना? बबड्या तुला नरम झाली ना? तशीच पाहिजे होती ना? हो बोल ना मग। होतं बोल। पुरण आहे ना सासूबाईंनी दिलं होतं आमच्या, त्यांनी पोळ्या केल्या होत्या ना, त्याच्यामुळं मग आता मी पुरणपोळी केली, नाश्त्याला पण झाली, मुलांना खायला पण झालं। बबड्या बघा आमचं कसं वरती बसून खातो, त्याला किती वेळा बोलला ना खाली बस, तरी तो खाली बसून खाणारच नाही, त्याला वरती बसूनच खायला लागतं नाही का? आता सुट्टी संपलेली आमच्या बबड्याची, उद्यापासून स्कूल चालू झालेलं आहे ना बबड्या? किती वाजता? 7 वाजता स्कूल आहे बबड्याचं। उठशील का? 7:20 उठशील का सकाळी? हां, इकडं बघून बोला। आता तुझी व्हिडिओच काढणार आहे उठला नाही तर। हे बघा, आताच मम्मीने नाश्ता केला आणि लगेच कामाला लागली। तिचं म्हणणं सगळं पटापटच झालं पाहिजे, पटापटच काम झालं पाहिजे सगळं। कशाला पण एवढं लगेच बसून टाइमपास करून काय करायचंय? अरे एवढं पटापट करून तरी काय करायचंय? आता मला सगळं तुझं उद्याचं पण रेडी करायचं, डोक्याला तेल लावून देते केसांना, म्हणजे उद्या सकाळची गडबड न होत, संडेला लावले तर असं जायला। एक सगळं आवरायला लागेल, तुमचे बूट वगैरे सगळे काढून पुसून ठेवायला लागतील, कारण आता ते बाहेर पण धूळ आहे ना, धुतलेले होते पण ते आता परत धुळी लागेल, आणि त्यानंतर तुमचे कपडे इस्त्री करायला लागतील स्कूलचे, सगळंच करायचं आहे। कोणती भाजी बनतेस? आता तोंडलीची भाजी बनवते, आणि मूग भाजी करायची आहे, त्या ठेव मुगाची डाळ भिजत घालते, तर थोड्या वेळाने ती भिजल मुगाची डाळ, मग मुगाची भाजी, पप्पाला मूग भाजी खायची आहे। वरण भात करते, तोंडलीची भाजी, मूग भाजी। तुला आवडते ना मूग भाजी? हां। सोनूला तोंडलीची भाजी नाही आवडत, तनिषला आवडते तोंडलीची भाजी, पण सोनू खाते म्हणजे, पण आवडीने नाही ना दीदी, भाज्या सगळ्या खातात, फक्त आवड त्यांची।
सोनूला भेंड्याची भाजी आणायची ना. कच्ची पण खातात का तोंडली? मग तोंड आलं ना, छी. चीक असतं ना त्याला, अशी काय तोंड आलं ना तर कच्ची खातात. धुवायची आणि खायची झाडावर. आम्ही लहान होतो ना, आमच्या इथे समोरच झाड होतं ना, तर आम्ही खायचो. म्हणजे गोड लागायची ना. पहिली सगळीच मुलं खायची. आत्ताच्या मुलांना म्हणजे कच्ची भाजी खायला नको. आपली नेरळची आई ना सगळं कच्चं खाते. फ्लावर खाते, कच्चं सगळं खाते. नाही खाते आता पण. आता कमी झाले. पहिले मेथी खायची, फ्लावर सगळे कच्च्या भाज्या खायची. पहिले तिला सवय होती ना आईला. कोबी सगळं कच्चं खायचे. आपण कोबी आता खातात. म्हणजे आपण चायनीज बिनीज खायला गेलो तो कोबी खातोच कच्चं, पण बाकी फ्लावर बिलकुल खाणार. आता नाही खात आई फ्लावर. खाते आई, कापायला बसते ना आई, खाते. कच्चीच खाते. बघ कधी लक्ष दे, ऑब्झर्व कर. कच्ची मेथी खाते. शी कशी लागेल असं. वांग पण खायची. कच्चं काय वांग खायची का नाही, पण खायची. आई सांगते ना, पहिले लहान होते ना, आईला सवय होती कच्च्या भाज्या खायची. आपण नाही बाबा, आपण शिजवूनच खातो. आपल्याला आवडत नाही कच्च्या भाज्या खायला. सोनूला देणार मी कच्ची भाजी खायला. शी. कसली भाजी देऊ तुला कच्ची खायला? मला ना पनीरची भाजी दे कच्ची खायला. पनीर कच्चा खाशील फक्त. पनीरची भाजी तळून. तो पण तळून खाशील. कच्चा मग काय खाणार असतो? काय नाही खाऊ शकत कच्चं मी तरी. बबड्याला जायचंय आई बाबांकडे, त्याच्या मामाकडं. दुबईच्या बघू आईकडे जरा. जायचंय. दुबईची आई म्हणजे काय, तो दुबईला नाही जाणार आहे. त्याची स्टोरी काय माहिती का तुम्हाला? माझी मम्मीकडे सोनू लहान होती ना, तर सोनूला आवडायचं जायला. तेव्हा आम्ही नेरळलाच राहायचो ना. शी आवा कच्च्या भाज्या खायला लागल्या. आता तो पण थांब ना, ती स्टोरी ऐकून. तर नेरळला आम्ही राहायचो आणि सोनू जायची ना, तर सोनू लहान होती, तिला बदलापूर बोलता यायचं नाही. मग ती बोलायची दुबई दुबई. मग सगळेजण म्हणजे आम्ही पण तिला चिडवायचो, दुबई बोलायची. तर नंतर मग तिला बोलताना येते तर ती दुबईचे आई बाबा, दुबईचे आई बाबा, मला जायचं दुबईच्या आई बाबांकडे असं बोलायची. आणि मग आता ती मोठी झाली, पण तिच्या नंतरची जी भावंडं आहेत ना, म्हणजे माझ्या बहिणीची मुलं, ही तनिष, त्यांना पण तीच सवय लागली दुबईच्या आई बाबा. आणि आता ते मोठे झाले तरी पण ते तेच बोलतात, दुबईच्या आई. दुबई म्हणजे बदलापूरला दुबई बोलतात ते ना. कपडा तू काय बोलतोस? दुबई इथं बोल ना, काय बोलतोस? दुबईची आई. आता तुला जायचंय ना, त्याला जायचंय, पण आम्ही मुद्दाम थांबवलंय त्याला. थोड्या वेळाने पाठवणार आहेत. 2 मिनिटं थांबत नाही, नुसतं इकडे तिकडे जायला लागतं त्याला. त्याला जायचंय मामाकडे. तोंड बघ कसं करतोय तिकडे बघून, आणि इकडे खाताना दाखवतोय. म्हणजे मी भाज्या खातो पण तोंड ना वाकडा करत. तोंड वाकडा करतो तो. दाखव कसं तोंड वाकडा केला तिकडे. दाखव कसं केला. तर मी चालते तुला. अगं तोंडली चांगली लागते ना, त्यामुळे तो खातो. इकडे बाजूला जाऊन थुकल नाही तर पूर्ण स्वतः करून दाखव. खाऊन कसं खाऊ, गिळून दाखव. बघू मी पण खाते. चांगली लागते दीदी तोंडलीची भाजी. काकडी लागते. काकडी सारखी लागते. हा बरोबर. झाडावरची असते ना एकदम ताजी ताजी, ती पण काकडी सारखी लागते. सोनूने थोडं काढून वाकडे गेले. जाऊ कसं घेतं कचऱ्याच्या पिशवीत घाण लागते. घाण नाही, तू खात नाही म्हणून. तो खातो म्हणून त्याला आवडतं. तो आवडीने खातो काय पण त्या खायचं. हे भांडे मी का वापरते माहिती? ह्याच्यामध्ये ना पाणी वगैरे गाळायला. कोणतं भांड? ते वजन काट्याचं भांडे. मला ते आईने दिले दुबईच्या. का माहिती मी पाणी सांगत का वापरते माहिती? ह्याच्यामध्ये ना भाजी धुतली ना असं गाळता येतं पाणी, म्हणून मला हे आवडतं वापरायला. ना तुम्ही बोलते. आज मी तुम्हाला दाखवते मम्मी माझी तोंडलीची भाजी कशी बनते. त्यासाठी आपल्याला पाहिजे तोंडली, लसूण, कढीपत्ता, हिंग आणि मोहरी. त्याला काही जास्त साहित्य नाही लागत. आणि हळद आणि थोडं लाल तिखट म्हणजे आपला घरगुती मसाला आणि मीठ, बाकी काही नाही. आता पहिले आपण लसूण ठेचून घेऊया. मीठ आहे का? सोनूला लसूण ठेचायला आवडतं, कारण ते नवीन आणलंय ना, म्हणून सोनूला आवडतं ना, म्हणून ठेचायला घेतलंय तिने लसूण. लगेच ठेचला जाईल बघ, जास्त नको हे करू, त्याचं पाणी होईल नाही तर ना. ते मी भाजी करते पटकन. पहिले आपल्याला गॅस पेटवायचा आहे. चालू करायचा गॅस आपण. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे तेल. तेल आता तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला. मी माझ्या अंदाजाने तेल घालते. तेल थोडं गरम झालं ना की आपण त्याच्यामध्ये घालणार आहे लसूण नाही पहिले घालणार आपण. तेल गरम झाल्यावर त्याच्यात पहिले मोहरी, कढीपत्ता, मग लसूण, घालायचं आपल्या. तर तेल आपलं गरम होतंय.
त्यामध्ये आता त्याच्यामध्ये तेल गरम झाले, आपण त्यात मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली ना अशी तेलामध्ये, अशी तडतडते मोहरी तेलामध्ये. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे कढीपत्ता. तेल तापलं आहे ना ते म्हणून लांबून घालायचं. त्याच्यामध्ये घालायचं लसूण, आपलं आपण बारीक केलेलं लसूण, मी टेचले लसूण. बारीक करायचं कारण का ते लगेच उडतं ना तेल वगैरे कढईची. गॅस बारीक करो, फास्ट उडतं ते. हां, आणि असं चांगलं ते परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि त्याच्यात हिंग घालायचं आहे. हिंग घालायचं. हिंग पण परतायचं. आणि मग आता त्यात ही धुतलेली तोंडली मी धुवून ठेवले, त्याला चाळणीवर ठेवले थोडी, म्हणजे सुकते, त्याला पाणी नाही सुकतच ना. आणि मग ती तोंडली घालायची आपल्याला डायरेक्ट. हां, त्यानंतर परत काढायची तोंडली आपल्याला थोडी काढायची, म्हणजे बाहेर नाही काढायची, अशी साईडला करून हा हळद मसाला टाकायचा. आधी टाकलं ना तोंडलीचा थोडा वास आहे ना तो तेलामध्ये हिंगाने आणि लसूणनी निघून जातो. तोंडलीला थोडासा वास असतो, तो जास्त नाही, तो मग खाताना लागतो डायरेक्ट फोडणी दिल्या. असं दिलं ना की चांगली होते भाजी. आता ह्याच्यावरती ना बारीक गॅस करायची, चांगलं पहिले फास्ट गॅसवरती परतून घ्यायचं आपण. सगळं चांगलं असं परतून घ्यायचं. चांगलं परतलं ना की बारीक करायचं गॅस आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. आता तिला चांगली वाफ थोडी अर्कच शिजली ना की मग त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचं मसाला वगैरे टाकायचं. तुम्हाला दाखवते मी आता. हे बघा, मध्ये मध्ये अशी भाजी हलवत राहायची. आता हे बघा थोडी शिजायला लागली ती, सारखं थोडं हलवायचं. आता थोडी शिजत आली ती. हे बघा, अजून एकदा दोनदा हलवायची आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवून कसं पुढे काय करायचं. थोडी वाफ येऊ दे तोपर्यंत मी आता मूग भाजी करायची ना, त्यासाठी काय काय घेते ते दाखवते. मिक्सरमध्ये आता ही मी डाळ धुवून घेतले, 2-3 पाण्याने धुवून मग ठेवले. बघा, आता हे ह्याच्यामध्ये घालायची डाळ सगळी मिक्सरमध्ये आपल्याला मूग भाजीसाठी. सगळी डाळ मिक्सरमध्ये टाकून द्यायची. काय पूर्ण अशी पेस्ट नाही वाटायची, थोडी भरड वाटायची. आता बघायचं मुगाच्या डाळीमध्ये आपल्याला थोड्या मिरच्या टाकायच्या तिखट. माझ्या लवंगी मिरच्या संपल्यात म्हणून मी टाकते, पण त्या पण तिखटच आहेत. हां, थोडंसं लसूण टाकायचं, 2-3 पाकळ्या लसूण टाकते. आणि बघा एवढा आल्याचा तुकडा टाकायचा आपल्याला. थोडा आपल्याला टेस्ट चांगली येते. आणि थोडं मीठ घालायचं, बाकी काही नाही घालायचं याच्यामध्ये. पेस्ट वाटायला अंदाजाप्रमाणे मीठ घाला, जास्त न घालून तर खारड होईल. त्याच्यात सगळं एकत्र टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची. आता मी पेस्ट करून दाखवते तुम्हाला. एक साईडला आपली भाजी पण बघायची, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बघा. आता ही कमी आहे ना, जास्त असली ना थोडा वेळ लागतो शिजायला. आता ही कमी त्यामुळे ती शिजते लवकर. थोडी आपल्याला अर्धा चम्मच हळद टाकायची आहे. आणि तिखट आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच टाकायचं, थोडंच टाकायचं. अरे टक बस झालं, जास्त नको. तिखटच होती भाजी का, मग तेवढं बस. थोडीशीच आहे ना, जास्त नाही. मग ते चांगलं असं परतून घ्यायचं आपल्याला. आणि ह्याला परत आपल्याला थोडी एक वाफ करून द्यायची आहे, म्हणजे शिजल अशी. शिजली आहे, मसाला टाकला ना आता आपण त्याच्यात थोडा, तर अशी वाफ येऊन द्यायची. तोपर्यंत बघा असं वाटून घ्यायचं आपल्याला थोडं भरट तर भांड्यात काढून घेतो. तोपर्यंत हे बघा ह्याच्यामध्ये नाही बघा चांगली वाफ आले ह्याला. त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं, चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं. मीठ नाही घातलं मग अशी आपण, थोडंच घाला नंतर खारड होईल. जेवढी तुमची भाजी असते त्या हिशोबाने घाला नाही. आणि त्याच्यामध्ये दाण्याचं कूट पण घालायचं आपल्याला. लगेच घालून घेते दाण्याचं कूट, भाजी लगेच होते तोडणीची. दाण्याचं कूट का घालायचं, टेस्ट चांगली लागते त्याला. शेंगदाण्याचं कूट, शेंगदाण्याचं तेच, शेंगदाण्याचं दाण्याचं तेच बोलतात, दाण्याचं कूट. हे चांगलं परतून घ्यायचं आता एक सोबतच. जास्त कूट नाही घालायचं, चवीपुरतं घालायचं आपल्याला. मी जास्त नाही घातलं चवीपुरतं. व्हेज भाजी आहे ना आमच्याकडे कमी प्रमाणात खातात, त्याच्यामुळे आम्ही व्हेज भाजी थोडीशी बनवतो. नॉनव्हेज असलं ना तर नॉनव्हेज जास्त खातो, त्यामुळे नॉनव्हेज जास्त बनवलं. तर मग ते एवढीशीच भाजी व्हेजवाली. आणि आता आम्ही 3घच जण आहेत. नाही, पण त्यातली पण भाजी राहणार आमची, कारण का व्हेज भाजी नाही खात जास्त, त्याच्यामुळे थोडीशीच बनवतो. आता हिला थोडा वेळ वाफ येऊ द्या, तोपर्यंत हे काढून घेते भांड्यामध्ये. एक साईडला तेल ठेवते कढईमध्ये तापायला. आणि मग तुम्हाला भजी काढून सोनूला देते, कारण का तिचे पप्पा पण नाही अजून आले. मग ते आमचं कसं जेवणाचा वेळ वेगवेगळा आहे ना, त्यामुळे एकत्र दाखवता नाही येत. मग त्यामुळे मी मुलांना देऊन टाकते जेवायला. कढईमध्ये तेल ठेवूया तापायला आपण तोपर्यंत.
मम्मी साईबाबा नाही अजून गरम नाही झालंय ना. नंतर तेल घालूया. आणि हे सगळी पेस्ट आता ह्याच्यात काढून घेऊ, भांड्यामध्ये काढून घेऊया आपण. एकदम बारीक नाही केली, थोडी भरडच आहे बघा, दिसते ना भरड भरड. एकदम बारीक केली ना तर ती भजी एकदम मऊ होतात ना एकदम. एक भजी काढून बघायचं मीठ भरड का. तर मी तर बरोबर माझ्या अंदाजाने टाकलंय, पण तुम्ही काढून बघा. इथं भाजी पण आपली जवळजवळ रेडी झाली आहे बघा. शेंगदाण्याचं कूट घातलं की लगेच बघा अशी तोडून बघायची, लगेच समजते आपली भाजी तुटली की झाली. तोडलीच्या भाजीला वेळ नाही लागत व्हायला. झाले आपले, गॅस बंद करून टाकून द्यायचं आता ते. आता इथं तेल पण आपलं तापतंय, मीठ टाकलंय त्याच्यामध्ये. तेलामध्ये मीठ टाकलंय? तेलात नाही टाकलं, तेलात कधी पाणी पडलं ना तर मीठ टाकायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. मग ते ना तेल बाहेर नाही उडत. आपल्याकडनं असं चुकून कधीतरी असं पाणी पडतं ना तेलामध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि झाकण ठेवायचं, म्हणजे तेल बाहेर नाही उडत. अशी एक ट्रिक आहे. तापले का बघू आता, हे तापले आपलं तेल. एवढा मोठा गोळ टाकलं? छोटेच टाकायचे. एवढेच? हा, ते फुलतात नंतर. छोटे छोटे टाकायचे, मोठे मोठे टाकले का मला टाकायला सांगायचे, मी ह्याच्यापेक्षा लहान टाकले असते. अगं ते फुलून वर येतील बघ, तुला दाखवते ते गोळे मोठे होतात. जास्त मोठे टाकले ना तळायला वेळ लागतो ना त्याला. असं आहे, छोटे छोटे टाकले ना ते पटकन तळून होतात. तळ आणि मग मला खायला ते. ठीक आहे, लगेच देते तुला खायला तळून. ठीक आहे चल. तुझ्यासाठी तर तळायला लावले. अशी तुम्ही पण मूग भजी करून बघा, टेस्टी होते आणि छान लागते. मम्मी अजून किती वेळ लागेल? थोडे गोल्डन ब्राऊन होऊ दे ना, झाले की मग झाले. ते मूग भाजी जरा तळायला वेळ लागतात, आतून कच्ची राहतील ना नाही तर ती. चांगली तळली ना हलवायला लागतात सारखी, नाही तर एक साईड लाल होऊन जाईल आणि बाकीचे सगळे ते असे कच्चे राहतील आत वरून. अशी परतून घ्यायचे बघ. हे बघ आता मोठे झाले ना, तू बोलतेस छोटे छोटे टाकले बघ, मोठे मोठे झाले ते बघ. अजून किती मोठे पाहिजे तुला? जेवढे मोठे टाकू ना तेवढं तुला म्हणजे तळायला वेळ लागेल. असं आहे. मग आता आपण जास्त मोठं टाकलेत का नाही ना? ते बघ अशी साईज टाकली ना, ही साईज बरोबर आहे ना. हां बस. मग ते एवढे टाकले ना एवढे होतात, एवढे टाकले एवढे होतील. झाली का पूर्ण? तेल चांगलं गाळून घ्यायचं आणि मग अशी भजी काढायची. ती आपला जो मोठा झारा आहे ना त्याची ना जाळी निघली, त्याच्यामुळे ते ह्याच्याने काढा, नाही तर त्या झाऱ्यामध्ये कसं एकदाच निघतात ना सगळे. आता जाऊ दे, त्याला जाळी लावून आणा, नाही तर मग नवीन आणायला लागेल. तो नवीनच आणू. बघू, जाळी लावून मिळाली तर बघू ना, तिची म्हणजे असे ते करून देतात ना. आता तुला देऊ ना खायला पहिले? हां चालेल. बरं मी काय मग किती देऊ तुला? देऊ का? बस बस बस. अरे एवढे नको, कमी कर कमी कर. बस घे. हां इकडे खाऊन दाखव. गरम आहे ना, थांब ना जरा, थंड तर होऊ दे थोडंसं. फूक मार, पंख्याखाली बसून खा मग. एवढं गरम खायचं कशाला? थांबायचं थोडं वेळ. मस्त आहे का? खरंच का की व्हिडिओसाठी बोलते? खरंच चांगलं आहे. जा मग खा आता बसून. हां बघूया कशासाठी बोलते. तुला बोलवते तेल लावण्यासाठी. चल तेल नको आता नको. उद्या स्कूल आहे, पर सकाळी सकाळी गडबड होते. आता लावून ठेवलं ना, मुहूर्त पण चांगलं आणि स्कूलला सकाळी माझी पण गडबड नव्हती. येते ना लावून. ठीक आहे चल. तेल ऊन येतंय ना आतमध्ये थोडं खूप जास्त. बस सकाळचे ना व्यवस्थित लावून आणि आता ना लावलं तर मुहूर्त चांगलं ना सोनं. तुमची केस बघ कशी झाली. आता आठवड्यात चांगलं तेल बिल लावलेलं नाहीये ना. तुझी पण कर आणि बबड्याची पण कर. आता तू रात्री येईल ना. ठीक आहे. बबड्या गेला मामाच्या घरी. मला समजत नाही काय बॅकपॅक करू. अगं एक बुक आणायला सांगितलं त्यांनी, रफ बुक. आता उद्याच देतील टाइम टेबल. अजून आलं नाही, रात्रीपर्यंत आलं तर बरं होईल. नाही आलं तर रफ तनिषला तर रफ बुक आणायला सांगितलंय. मला काय सांगितलंय? तुझं पण रफ बुकच नाही पहिल्या दिवशी. मग बघ ना उद्या काय सांगता. टेक्स्ट बुक येत ते घेऊन जा. त्याच्यामधलं काय घेतलं तर वर्कबुक पण अर्ध्या दिल्यात तुम्हाला, अर्ध्या बाकी आहेत ना, ते देणार तुम्हाला स्कूलमध्ये. स्कूलमध्ये देणार बोलले?
हां स्कूल चालू झाल्यावर तुमच्याकडे देणार आहेत. बाकीच्या जेवढ्या उरल्यात ना हां त्या तुमच्याकडे देणार आहेत. जेवढ्या त्यांच्याकडे अवेलेबल होत्या त्या आमच्याकडे दिल्या. कळलं? सगळ्यांनाच नाही भेटल्यात का? मला एकटीलाच नाही भेटलं. सगळ्यांना जेवढ्या होत्या ना जेवढा शर्ट आहे ना तेवढाच सगळ्यांना दिल्या. बाकीचे 2-3 काय राहिले आहेत त्यांच्याकडं, त्या आल्या नव्हत्या वाटतं स्कूलवाल्यांकडे. मग त्यांनी ते बोलले की त्या बुक आहेत ना मुलांकडे देऊ. विचारलं ना की आम्हाला यायला लागेल की मुलांकडे देऊ, नाही मुलांकडे देऊ वर्गामध्ये असं. आमची मम्मी पण आम्हाला ना, आम्ही 4 बहिणी होतो ना, तर सकाळची शाळा असली तरी गडबड, दुपारची असली तरी गडबड ना, चौघींची. मग ती संडेलाच अशी आम्हाला तेल वगैरे लावून ठेवायची संध्याकाळी. चप्पू घ्यायला मला चप्पू मग ते सकाळपर्यंत कमी होऊन जातं दीदी, ते मुरून जातं ना असं. आई दुबईची आई पण आम्हाला अशीच संध्याकाळचे तेल वगैरे लावून सगळ्यांना ठेवायची. सकाळची सगळ्यांची घाई गडबड ना गं जायला. आणि तू तरी एकटीच आहे, आम्ही तर 4-4 जणी बहिणी होतो ना. पण तेव्हा मजा यायची, 4 जणी होतो. वेणी घाला का? आणि आमची केस काही एवढीशी नव्हती, आमच्या प्रत्येकीची केस लांब लांब सडक होती अशी एकदम. आणि जाड. तुमची आता सगळ्यांचीच केस पातळ झालेत, गळतात. तेव्हा आमची सगळ्यांची जाड आणि थोडी खाली बघ ना, थोडं खालच्या साईडला व्यवस्थित नाही लागले. सगळ्यांची स्कूल असायची ना, त्याच्यामुळे सगळ्यांनाच तेल लावायला लागायचं आईला कसं केसांना. आम्हाला तयारी करायला पण, पावडर गंधक वगैरे करायला पण आई आम्हाला चौघींना असं बसवायची. चौघींना सोबत छोटे होते आवड्या. गरम पण सोबत गरम व्हायला लागले ना, गरमी खूप आहे. ऊन पण आणि हॉलच्या आपल्या ते गॅलरीतनं ऊन येतं, संध्याकाळी कमी होईल त्याच्यामुळे. म्हणून मी पडदे लावून ठेवते, तर तू सारखे उघडतेस जाऊ. मग उजेड नाही येत ना घरात, मग असं वाटतं काय रात्र झाले, मग झोपून मला झोप येते, मग मी झोपून घेईन. रात्री झाले पण ते ऊन बघ ना किती कडक येतं, त्यातनं किती गरम होतं. नाही तर काय. तुझी पोनी बांधते, पोनी नाही बांधते, पोनी नाही, वेणी 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 वेणीच बांधते, पोनी नाही बांधते. 4 पदरी वेणी घाल ना. आणि जाड होती केस माहिती का. अरे म्हटली अशी आमची एका हातात अशी कधी केस नाही बसायची. आमची आई ना, म्हणजे माझी मम्मी, ती अशी मध्ये भांग पाडायची, 2 भाग करायची आणि दोन्ही साईडने अशी गुंत काढायची. एवढं जाड आमची केस सगळ्यांची, माई माऊची, बाळमाऊची, सगळ्यांची जाड जाड अशी लांब लांब. म्हणजे असं बसून, असं नाही बसून तेल लावायची आई, पण असं उभं राहून गुंता काढायची, कारण लांब सडक केस होती ना त्याच्यामुळे. हां असं बसून गुंता थोडी काढता यायच्या आईला. आताच्या मुलींची तेवढी केस कोणाचीच नाही बघायला आता तर. असं एखादी असेल जिची केस चांगली असते, एखादी पण. आणि गळायची पण नाही आमची. मम्मी आणि बाहेरच्या देशात बघितलंय का तू किती जणांची केस जाड असतात. काय काहींची केस जाड. पहिले कसं सगळ्यांचीच तशी असायची ना, आता सगळ्यांचीच पातळ, त्यामुळे काय नाही वाटत. सगळ्यांचीच जाड. गरम किती होते ना, माहिती काय. हे बघा आता मम्मीने माझी तेल लावून कशी चप्पू वेणी घातली. चप्पू अशीच घालतात स्कूलला जायला. एवढं तेल आलंय वरती. एक काम कर, थोडंसं काढ आणि भाजीला वापर. आम्हाला तर आई एवढं लावायची ना, भरपूर लावायची. तुला तरी मी कमी लावते, असं एकदम चपटे करून. पण तेच केसाला तेल लावलं तरच केस वाढणार, नाही लावलं तर कसं वाढणार. तुला लावायला तर मी पण नाही लावले, मी पण तुझ्यासारखंच लावले ना तेल. कुठं लावलंय हे काय मग तेल नाही तर काय. एवढं चप्पू सतत तरी कशाला लावतेस. तेल लावलं तर डोकं पण शांत राहतं. रेडीच आहे. चल आता बॅग भरून घे, टाइमपास नको करू. आता आपण बघूया मम्मी काय करते. मम्मी काय करते. भेंडी होते का. भेंडीची भाजी बनणार आहे आज. तुला खायची होते ना दुपारी, तू बोलली त्याच्या आवडीचं केले तोंड. आता भेंडी, तू बोलली मला भेंडी खायची. आता भेंडी धुवून घेते, आता हिला स्वच्छ पुसते आणि मग भाजी बनवते. ठीक आहे. माती असते ना त्याच्यावर धुळ. नाही तुम्हाला काय आणलं. काय आणलं. पीठ, काकडी. काय आणलं. काय आणलं म्हणजे खायलाच पाहिजे. आठवड्यातनं 2-3 वेळा तरी पीठ खाल्ले पाहिजे. आता हे तुम्ही दोघं जण खातील ना. खाऊ आम्ही. आणि काकडी पण खायलाच पाहिजे, दुपारी वगैरे गरम होतं ना. पण काकडी तशी पण गरमच असते ना. काकडी थंड. उन्हाळ्यामध्ये काकडी खायची, गाजर बीट हे खायचं जास्त उन्हाळ्यामध्ये. असं आहे. ओली केली ना ते चिकट होती ना, तिला आधीच धुवून ठेवायला पाहिजे होते ऍक्च्युली, पण आता आणलेत ना. आधी धुवून ठेवली ना संध्याकाळी 3-4 वाजता, तर मग सुकतात ना, मग ती चिकट नाही होत. आणि असं ओलं ओलं मग ते चिकट असतं, आधीच ते चिकट असतं. तुला भेंडी मसाला खायचा आहे ना, सुकी अशी. तशीच करते. आता पुसून घेते पहिले, आता एक एक अशी पुसायला लागतील. ती दाखवते कशी कट करते आता. थांब.
कशी कापायची मम्मी आता? काय नाही बघा, असं कापायचं, नीट अशी मधनं चिरायची, अशी अशी चिरू शकतो, अशी नाहीतर मग असं चिरायचं आहे बघा, दाखवतो 10 प्रकार. हे का हाय असं म्हणजे हे बघा अशी चिरायची, अशी चिरायची. हां, ही तुला फ्राय खायची ना भेंडी, फ्राय करून अशी ती. आणि अशी गोल कापली ना अशी, तर ती भाजीसाठी, अशी गोल भाजीसाठी कापतो आपण, कांदा मिरचीवर भाजी करतो. 2-3 प्रकार करू शकतो, भेंडी भरून करू शकतो. तुला ती फ्रायवाली खायची आहेत ना, मग ती अशीच कापायची फ्रायवाली. आणि मग तिला हे करायचं परत, तिला फ्राय करून घ्यायचं, मसाला टाकतो. मग दाखवते भाजी कशी करायची, ठीक आहे. आता हे पूर्ण भेंडी कापून झालेली आहेत. आता भेंडी आपल्याला पहिले फ्राय करून घ्यायची अशीच. हां, तेलात? तेल नाही, सुकीच फ्राय करायची, सुकी फ्राय करून घ्यायची. नाही त्याचा चिकटपणा पूर्ण जातो ना, मग फ्राय केल्यावर त्याची भाजी करायची आपल्याला. आता मम्मी ते भेंडी भाजते फ्राय करते. आपल्याला जोपर्यंत टेस्ट जोपर्यंत अशी पूर्ण त्याचा चिकटपणा जात नाही ना, भाजायला घेतलं का थोडं वेळ चिकट निघतं, तोपर्यंत आपल्याला भाजायचं. हे आल्यावर सोनूला लय आवडतं लसूण, तेच आहे ना, चम्मच साईडला गेलं ते चम्मच नाही काढायचं. सोनूच्या जे आवडीची कामं आहेत ना, ते पटकन करायला यायचं थोडं पुढे ना. सोनू सगळंच आवडतं तिला करायला. बस झालं, जास्त नको खुश करू ते, लगेच एक दुसरे पाक. हां, साईडला होते ते जास्त नको. पटापट नाही पटकन होतं त्याच्याने. मला झालंय आता, नको करू, बस झालं, बस झालं, 2 पाकळ्या बस झाल्यात त्याच्यामध्ये. त्याच्यात असं चटपट फोडणी त्याच्याला भेंडी बघायची, फ्राय करायची थोडी. मम्मी किती वेळ लागेल ग फ्राय व्हायला? थोडं आता झालं, थोडंसं झालंय, थोडंसं राहिलं बघ, आता सुटके झाले ते फ्राय झाले, काढून घ्यायचं मग थोडे. हां, अशी पूर्णपणे भाजून घ्यायची. अजून भाजायला थोडं लागेल तिला, नरम होतात भाजी ना, की नरम पडतात ती भेंडी. अशी कवळी कवळीच घ्यायची, छोटी छोटी, जास्त मोठी नाही घ्यायची अशी करायला. भाजी करायला आपण कवळीच घ्यायची, कवळ्या भेंडीची भाजी चांगली होते. बाहेरचा आवाज येतो म्हणून मी खिडकीला उघडत, पण आता काय करू नाही शकत, दूर होतो नाही तर. आणि एक दिवस फॅन लावला तर एक दिवस फॅनचा आवाज येतो, त्याच्यामुळे ते आता कमी येण्याचा लय आवाज येतो ना बाहेर ना. ते दगडी काढायला घेतल्यात ना मागच्या, बरं आता झालंय जवळजवळ. आता ह्याच्यामध्ये आपण हातात काढून घेऊया. फ्राय झाली मम्मी आता भेंडी. थांब 2 मिनिटं. आता ही झालेच आपली भेंडी फ्राय आहे बघा, सुकी झाली एकदम, तिखट नाही काय नाही. आता ही काढून घ्यायची आपण, वेळेस काढून घ्यायची. आता ही पूर्ण काढून घेतली मम्मीने भेंडी. अशी भाजून घ्यायची पूर्ण. आता ह्याच्यामध्ये तेल घालायचं. किती पळी? तर आपली पळी मोठी, 2 पळी 2.5 पळी अशी घालते, आणि त्यांच्या हिशोबाने त्यांना घालायची. अशी एकदा करून बघा, भेंडी खूप छान होतात मुलांना खायला, म्हणजे चपाती बरोबर, आणि नुसती पण खायला छान लागतात. त्यात लसूण घालायचं. मी तर नुसतीच खाते. नुसतीच खाते. लसूण घालायचं त्याच्यामध्ये. हा, हॅलो त्याच्याने चांगली परतून घे. लसूण परतूच ना, ते चांगलं लसूण परतलं ना की त्याच्यामध्ये हिंग घालायचं. हां, हिंग चवीनुसार नाही, थोडं हिंग घालायचं. आता आपण प्रत्येकाला हिंग घालतो, काही जण नाही घालत. आणि ह्याच्यामध्ये हळद घालायची, हळद चांगली परतायची, आणि मग थांबा 1 मिनिटं चटका. आणि मग आता ह्याच्यामध्ये भेंडी घालायची परत. हॅलो, आता भेंडी चांगली परतून घे.
चांगली पडेल. कढई थोडी मोठी पाहिजे होती ना. अजून किती मोठी बस नाही हवी. थांब आता त्याच्यामध्ये मीठ घालते. किती टाकणार तुला? चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं याच्यामध्ये. तुम्ही एकदा हलवलं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बोला मिरची वगैरे मग लाल तिखट वगैरे काय घातलं त्याच्यात घालणार आहे. आता लगेच लाल तिखट घातलं ना तर ते जळतं. थोडी शिजली ना ती वाफेवरती की मग त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं. त्याच्यामुळे ह्याला थोडी आता वाफ येऊन द्यायची चांगली. सोनूला अशी भेंडी आवडतात. मग सोनू कांदा मिरची वालीपेक्षा अशी सोनूला खूप आवडते खायला. अशी खाता येतात नुसती आणि हे नाही केलं ना. कांदा मिरचीची वरण भातावर सांगायचं. ही चपाती बरोबर अशी नुसती पण खायचं. आता ही चांगली परतली ना बारीक गॅस करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. शिजायला वाफ येऊन द्यायला त्याला झाकण ठेवायचं थोडा वेळ. हां थोडा वेळ. मग आता 5-7 मिनिटामध्ये ती शिजते. मग त्याच्यानंतर लाल तिखट घालायचं त्याच्यावरती. मग डन आपली भाजी. डन. मग आता इकडे मम्मी भांडी पण धुते आहे एका साईडला. भांडी पण पडतात ना. भांडी पण धुवायला लागतात ना. हां ते नुसतं पण. स्वयंपाकच थोडी करायला लागतं. भांडी धुवायची स्वयंपाक करायचं एक साईड सगळं करायला लागतं. आवरावर करायला लागतं. चपाती करायची पण ती गरम गरम करणार आहे जेवताना. आता भाजी करते हे बघा. आणि सारखं हलवायचं मध्ये मध्ये नाही तर ती लागतात भाजी खाली. आहे बघा हलवून घ्यायची सारखी. सारखी हलवायची. भेंड्याची भाजी काय लगेच होते नरम होतात ती. पटकन होतं आणि बघूया आता आपण. भाजी झाली का? झाली जवळजवळ. आता थोडीशी बाकी फक्त. आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला लाल तिखट म्हणजे मसाला ना आपला घरगुती. बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं लाल तिखट. तिखटप्रमाणे घालायचं आपलं लाल तिखट. आणि धना पावडर घालायचं. बरं धने पावडर किती चम्मच घालायची? अर्धा चम्मच धना पावडर घालायची. धना पावडरने ना एक वेगळी टेस्ट येते आणि छान लागते. अशी तुम्ही करून बघा भेंडी खूप छान लागतं खायला. आणि त्यात 2 चमचे दाण्याचं कूट घालायचे. आता माझा चम्मच मोठा आहे 2 किंवा 3 चमचे. तुम्हाला जेवढा अंदाजाने लागत असेल तेवढा घालते. सोनूला आवडतं दाण्याचं कूट घातलेलं म्हणून सोनू अजून घाल करते. पण छानच लागते भाजी. अशी करून बघा तुम्ही. आणि मसाला आधी नाही टाकायचा कारण मसाला आधी टाकला ना तर ते मसाल्याला जळल्यासारखं म्हणजे मसाला लागून जातो खाली. आता याला एक वाफ येऊन द्यायची चांगली. भेंडी तर आपली शिजली ते बघा. तोडून बघायची शिजली. आणि ही भाजी आहे ना झटपट होते भेंड्याची. दाण्याचा कूट असला परत वाफ द्यायला ठेवून द्यायची झाकण. तोपर्यंत मी आता काकडी वगैरे कापून घेते जेवायला. ठीक आहे. का हां काकडी आधी आपल्याला सोलून घेऊन मग कापायची असते नाही तर कडू लागते. साल म्हणजे त्याच्या अंगावरची चांबडी काढायची. चांबडी नाही कपडे काढायचे. चांबडी काढायची त्याने अंगावरची काकडीची. आणि म्हणजे हाडं राहतात ना. हाडं नाही म्हणजे मांस राहतो ना तो हे करायचं काय बोलतात कापायचा. आतली हाडं तशीच राहून द्यायची म्हणजे काय बिया. बबडे अजून नाही आला ग मंदिरात. मग तो आताशी मंदिरात गेला असेल कारण का तर आई लोक लेट जातात. हां आता मंदिरात जायला निघाला असेल तो नाही तर कारण का मी आधी गेलेली ना तर ते आम्ही 9:30ला निघालेलो. म्हणजे त्याला 10-10:30 होतील. जेवून वगैरे मग जातात आरामात. हां बरं आहे ना. मग तिकडे गेलं ना आपण तेच केलं ना जाताना देवीच्या मंदिरात जायचं होतं. आधी गर्दी असते त्याच्यामुळे आपण लेट गेलो. जेवून वगैरे सगळं नंतर गेलो कारण का चालू असतात लोक यायला आणि कार्यक्रम असतो ना. मस्त कार्यक्रम असतो. छान वाटलं पण ना जरा. आधी जाऊन नुसतं लाईनीला उभं राहण्यापेक्षा म्हणजे कार्यक्रम पण नसतं ना तेव्हा आधी. नंतर कसं कार्यक्रम वगैरे असतो ना. आता तुला आवडतं ना असं मीठ मसाला टाकून काकडी खायला. खाऊ का हा ना खा. तुझ्यासाठीच कापले तर तुलाच खायला. आता आपली भाजी ऑलमोस्ट म्हणजे सगळी झालेली आहे. रेडी झाली भाजी. रेडी आहे. हे बघा अशी होते भाजी.
आणि छान लागते. सोनू आता टेस्ट करते कशी झाले. तिला लई घाई असते गरममध्ये, मग काय गरमच खायचं असतं. दुपारी पण भाजी गरम गरम खाल्ली. हा हळूहळू खा. मस्त दुंबाची भाजी ट्राय करा, मस्त लागते. सोनूला आवडते. आता सोनू डिशमध्ये घेऊन तशी सुकी खाणार आहे ना सोनू. आता व्हिडिओ थांबवला की सोनू डिशमध्ये घे 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 कशी खाते दाखव डिशमध्ये घेऊन. कशी डिशमध्ये घेईल थोडीशी भाजी आणि तशीच खाईल. तिला आवडते अशी गरम गरम भाजी खायला ना दीदी. भेंड्याची झाकून ठेव ना बेटा. थांब थोडी थंड तर होते, आत्ताच गरम खाल्ली. हा ठेव ना भाजी झाकण ठेव. या भाजी ही चिकट नाही होती. हिला बघा कंटाळच नाही ते अजिबात. आता बनवायला घेतली तिने काय भाजी कसली भाजी, गोल भाजी. अगं पप्पा बोलतात मला भाजी काढ. दुपारी मम्मी यार सगळ्याच भाजी गोल असतात. सगळे गोल असतात, पण ही मी काढते ती दाखवते तुम्हाला. ही वाकडी तिकडी पण तिचं नावच करू. वाकडी तिकडे नाही का, हिचं नाव गोल भाजी. अगं दुपारी मुगाची भाजी केलेली ना, तर आता मग ती गोलच झालेली यार. हो ती पण गोलच होती. तर पप्पा बोलतात आता परत मला भाजी दे काढून. मग आता बोली कोणती देऊ, तर बोलतात कांदा मिरचीवाली गोल भाजी काढ. म्हणजे ठीक आहे कांदा मिरचीवाली काढते. कांदा मिरची कोथिंबीर अजून काय. वेज असलं ना की आमच्या घरात असंच नाटक असते बघा. दुपारची भाजी पण आमची संपलेली नाही आहे, कारण भाज्या जास्त खात नाही बघा. तोंडलीची भाजी बाकी आहे. आणि आता भेंड्याची केले, ती सोनूला आवडते सुक्की म्हणून ती सुक्की खाईल, पण त्यातली पण भाजी उरणार आहे. भजी वगैरे असलं तर थोडं मग जेवतात ना असं, त्याच्यामुळं ती भाजी काढली. दुपारी पण मूग भाजी काढली तर जरा बरं वाटलं. उन्हाळ्यामध्ये तेलकट नाही खाऊच वाटत, पण काय करणार आमच्या घरात आवडतं. असं बारीक चिरून घ्यायचा कांदा. बघ सोनू लक्षात ठेव, असा कांदा बारीक चिरला ना, एवढं कांदा बारीक चिरून तेवढी भाजी छान होते. मी बनवते भजी. मी बनवते. तू बनवते भजी? मीच बनवते, आता काय करू. हो काय करतेस, किती दमली माझी सोनू काम करून करून. माहिती का मगापासून काय काय केलं मी. काय भाजी बनवली, भात डाळ केला, वर अजून काय केलं. डाळ भाजी कसं केली भाजी, भेंडीची भेंडीची. आणि हे पण केलं ना काय काय कोथिंबीर. सकाळी पुरणपोळ्या पण केल्या मी. सकाळी पुरणपोळी केल्या ना. नाश्त्याला पुरणपोळी केली सोनूला आज. किती पदार्थ केले दीदी आज मी. किती रोजचं असंच करते, पण मी व्हेज असो नॉनव्हेज असो मला वेगवेगळं. तर नॉनव्हेज ते कमी होतात. नॉनव्हेज आता ते उपवास आलेत ना मध्ये, त्याच्यामुळे उपवास नसले की आपलं नॉनव्हेज चालूच असतं. आज काय चतुर्थी आहे म्हणून. उद्या सोमवार आहे, सोमवारी पण आपण खात नाही यार. उद्या सोमवारच यायचं होतं का. हा त्याच्यामुळे सोनूला आणि तनिषला कसं एक दिवस व्हेज खाल्लं ना दुसऱ्या दिवशी जात नाही त्यांनी. मी करणार मी करणार मी करणार. तुला मी पूर्ण काढून वगैरे देते, मग तू कर. ठीक अरे पण मग काढून दिला तर काय फायदा. नाही मला कालवायचंच आहे. आहे, ठीक आहे चल काढू. 3, 2, 1. कालो पटपट चल, पप्पांना लागली भूक. बस झालं, बस 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 बस. पहिले कालून घे. तुला बोली मी कालून देते तरी तुलाच कालवायचं आहे. मलाच कालवायचं, त्याला तर मज्जा येते. जास्त पातळ नको करू. म्हणून तुला बोली मी कालून देते. तुला माहिती का कालवायलाच मज्जा येते. पाणी घाल आता त्यात थोडं. आधी कालवायचं. त्यात मीठ वगैरे सगळं घातलं आहे मी, फक्त तिला बेसन टाकून कालवायला सांगितलं ना सोनू. बस आता जास्त पाणी नको घालू. म्हणजे तरी काय मोठं काम थोडी ते काय. तेल तापलं असेल सोड बघू. थांब पहिले मला एकच टाकून दे. बघ तापले ना. हां आता आपल्या वर आलं ना. थोडं टाकू. हां बारीक कर थोडं गॅस, नाही तर राहू द्यायचं. गॅस थोडं मीडियम कर, मीडियम कर. हे पकड असं थोडंसं साईडला, असं साईडला का पकडायचं, त्याच्याने पटपट टाकून होतात. बघ नको तू टाकू, दे 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 चटका लागला तुला. आता मम्मी बघा पप्पांना जेवायला ताट वाढते. ताट वाढतीये पप्पांना जेवायला ताट वाढते. मम्मी अशी बोलायची ना दीदी, कशी बोलायची नाही माहिती मला. नाही माहिती तुला. आपली भजी पण एक साईडला रेडी होत आहेत. रेडी होत आहेत भजी पण आपल्या एक साईडला, म्हणून जेवण पण वाढते एक साईडला. दुपारची थोडी भाजी द्यायची पप्पांना, पप्पा खाता येत. तोंडलीची तोंडली तर मी चपाती पण देणार आहे.
मम्मी तुझ्या चपात्या पिवळ्या करायला. चपातीच्या पिठात ना हळद पडली माझ्याकडनं मगाची. अगं व्हिडिओच्या नादात ना मगाची गडबड झाली. पिठामध्ये टाकली हळद, मीठ टाकता तर काय होतं ना, पिवळी चपाती झाली ना. पण आता आज पिवळी चपाती केली. चल भजी पण झालीत आपली. हे बघ पप्पांना देते पटकन भजी. तुला देते जेवायला गोल भजी आपली. हा अगं ही ना ह्याच्यावर भेटते हातगाडीवरती भजी, गोल भजी. कोणत्या? वडापावच्या गाडीवरती मिळते ना गोल भजी, कांदा भजी, गोल भजी. ते भजी गोल गोल ते पप्पांना आवडते ना खायला. गाईस पण आकार बघा अजिबात गोल असं त्यामुळे त्याचं नावच गोल भजी. गोल दिसत नाहीये. गोल दिसू दे अगर ना दिसू दे, पण ह्याला गोल भजी अगर अगर अगं म्हणजे ह्याचं नावच. आता गाडीवर गेलो ना आपण तर ते विचारतात की गोल भजी देऊ की कोणती देऊ, तर मग आपण बोलायचं चौकोनी भजी द्या. मध्ये काय करतील माहिती का, असा आकार बनवायला लागतील आणि आकार बनणारच नाही. बोलतील घ्या तुम्ही तुमची चौकोनी भजी. तनिषला आवडते तोंडली, सोनूला आवडते भेंडी. ह्या रेसिपी आवडल्या असतील तुम्ही करून पण बघा. त्या रेसिपी भाजी माझ्या पद्धतीत करून बघा, तुम्हाला आवडते का. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.